नमस्कार, मी संकेत आवटे. बजेट हा भारतातला सगळ्यात मोठा आजपर्यंतचा धोका आहे. इवन लोकांसोबत झालेला स्कॅमही तुम्ही म्हणू शकता. का मी एवढं मोठं वाक्य वापरतोय? कशासाठी मी बोलतोय की या बजेटमुळं प्रत्येक भारतीयाचं, जो मध्यमवर्गीय आहे, गरीब आहे, जो जॉब करतोय, त्याचबरोबर छोटे मोठे व्यवसाय करतोय, प्रत्येक जण या बजेटमुळं मरणार आहे. याचं कारण काय हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. कारण जनरली जर तुम्ही बघितलात तर बरेच लोक आता वाहवाही करतायत या बजेटची, पण याची खरी गेम काय आहे, आत घुसून ज्या गोष्टी तुमच्यासोबत स्कॅम केल्या गेलेत त्याबद्दल कोणीही बोलत नाहीये. ऍक्च्युली बजेटमध्ये सांगितलं जातंय की सर, टॅक्समध्ये सवलती दिल्या, बघा लोकांसाठी किती भारी काम झालं. दुसरी महत्वाची गोष्ट, लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स सोन्यावरचा कमी करण्यात आला, त्याचबरोबर प्रॉपर्टीवरचा कमी करण्यात आला. पण याच्या मागं खूप मोठी गेम आहे. आकडे छोटे दिसत आहेत, पण लागताना टॅक्स तुम्हाला सगळ्यात जास्त लागणार आहे. सोवरन गोल्ड बॉन्ड, वन ऑफ द बिगेस्ट स्कॅम विथ यू. कसं काय? हे वाक्य मी का वापरतोय? 1 बाय 1 सगळे पोस्टमार्टम करणार आहे. पण त्याआधी पहिला व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण अशा इंटरेस्टिंग व्हिडिओ बाकी कोणीही तुमच्यासाठी घेऊन येत नाही, जे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं धाडस करतोय. व्हिडिओ कधीही डिलीट होऊ शकतो, त्यामुळं आत्ताच याला सेव्ह करून ठेवा, इतर लोकांपर्यंत शेअर करून ठेवा, कारण डिलीट करण्याचंही प्रेशर येऊ शकतं. पण त्या गोष्टीला ऍक्सेप्ट करून मी सगळ्या गोष्टी आता तुमच्या समोर मांडतोय. सोन्यावरची इम्पोर्ट ड्युटी कमी करण्यात आली. I propose to reduce customs duties on gold and silver to 6%. डायरेक्ट ही इम्पोर्ट ड्युटी 6% घेऊन येण्यात आली. पण यामुळे झालं काय? 76,000 रुपयांचं सोनं डायरेक्ट 71,000 रुपयाला आलं. त्याच्यावर ही 76च्या सोनं होतच. अप्रॉक्सिमेटली मिनिमम 4,000 रुपयांनी सोनं आपटलेलं आपल्याला आता सध्या पाहायला मिळतं. मग याचा अर्थ काय? सोन्याचे रेट कमी झाले, जा धावत जाऊन बाय करा. या जर गैरसमजात तुम्ही असाल तर अननेसेसरी तुम्ही अडकून पडण्याचे चान्सेस आहेत. पहिला या प्रश्नाचं उत्तर क्लिअर करतो की ही वेळ धावत जाऊन सोनं बाय करण्याची बिलकुल नाही. सोन्याचे रेट कमी होण्याचे रिझन म्हणजे टॅक्स कमी झालाय. हा टॅक्स जेव्हा वाढेल तेव्हा परत प्राइस ऍडजस्ट होतील. आता टॅक्स परत हा चेंज होणार नाही. ही पहिली गोष्ट. म्हणजेच प्राइस ऍडजस्ट या टॅक्सच्या प्राइसमुळं परत होणार नाही. म्हणजेच सोन्याचे रेट जर वाढले तर त्यासाठी आपण जबाबदार असणार. का? तर प्रचंड बाईंग त्या सोन्यामध्ये यायला पाहिजे. मग हे प्रचंड बाईंग येणार आहे का? तर 100% येणार नाही. त्यामुळे लगेच आता 71 वरून सोनं जर 76 ला जाईल असं तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा निव्वळ गैरसमज आहे. याचा अर्थ सोनं अजून थोडंसं कडाडू शकतं. 71,500च्या आसपास आता सोनं जरी आपल्याला पाहायला मिळत असलं तरी सुद्धा 70 पर्यंत जाण्याचा सोनं प्रयत्न करू शकतो. आणि त्यानंतर एक मायनर जंप सोन्यामध्ये येऊ शकते, कारण तोंडावर सण येत आहेत, दिवाळी सण येतोय, लोक त्या सणाच्या मुहूर्तावर बाय करण्याचा प्रयत्न जास्त करत असतात. आता तुम्ही म्हणाल हे सगळं करून सरकारला फायदा काय? त्याचं उत्तर देतोय. पण त्याआधी सोन्याचे रेट कमी केल्यामुळं आपल्यालाही काही जगावेगळा फायदा होणार नाहीये, किंवा तुम्ही जे आधी सोनं बाय करून ठेवलंय त्याची व्हॅल्यू डिप्रिशिएट झालेली आहे. एक साधा विचार करा, ऑलरेडी तुमच्याकडे 100 तोळं सोनं आहे, 50 तोळं आहे, 10 तोळं आहे. प्रत्येक व्यक्तीकडे वेगवेगळा साठा असेल, काही लोकांकडे किलोमध्ये सुद्धा असेल. पण तेवढंच सोनं ऍट अ टाइम परत तुम्ही आता बाय करू शकता का? तर बिलकुल नाही. म्हणजे 1-2 ग्रॅम मी आता बाय करणार, त्याच्यामध्ये माझे 4-8 हजार रुपये वाचले, पण आधीचे लाखो रुपये माझे कमी झाले, त्याचं काय? हा विचार पहिला तुम्हाला करायला पाहिजे. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट, सॉवरन गोल्ड बॉन्ड जे 16-17 मध्ये इश्यू केले गेले होते आणि त्यावर गव्हर्नमेंट 2.5% व्याज जे देत होतं ते आजपर्यंत मला कधीही पचलं नाही ना रुचलंय. कारण गव्हर्नमेंट पैसा अनेक माध्यमातून उभा करू शकला असतं, पण इथून उभा करण्याची काय गरज, हा प्रश्न मला आजही पडतो. कारण साधा प्रश्न लक्षात घ्या, जरी काही बॉन्ड इश्यू केले तरी सुद्धा गव्हर्नमेंट 7%, 8% इझिली पैसे उभा करू शकत असत होतं. पण आता गव्हर्नमेंट फक्त सोन्याचा रेट वाढतो समजा 7 ते 8%, त्यावर आणि परत 2.5% व्याज एक्स्ट्रा देऊन तुमच्याकडून पैसे उभा करण्याची गरज काय? पहिली गोष्ट. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट, जे सॉवरन गोल्ड बॉन्ड इश्यू केले गेले होते त्याची मॅच्युरिटी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात येणार आहे. याचा अर्थ सरकारला हे पैसे परत करावे लागणार आहेत. आता मजेदार गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही सॉवरन गोल्ड बॉन्ड बाय केले असतील त्याचा रेट बघा आणि आत्ता मॅच्युरिटीला मिळणारी अमाऊंट बघा. यावरून तुम्हाला एक गोष्ट क्लिअर होईल की जे मी एफडीतून कमवलं असतं ऑलमोस्ट तेवढंच किंवा कदाचित त्याच्यापेक्षाही कमी कमाई तुमची होऊ शकते. आता यामागं एवढी मोठी अमाऊंट परत करायची आहे, या हिशोबाने सरकारने काही स्कीम केली आहे का हे मी नाही म्हणत आहे, की आता
अफवा उठत आहेत, बाकी तुम्ही सुज्ञ आहात. In the new tax regime, the tax rate structure is proposed to be revised as follows. दुसरा महत्वाचा बदल SPT सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स फ्युचर्सवर 0.02% ते 0.1% ऑप्शन्सवर वाढवला. तुम्हाला ऑप्शनमध्ये ट्रेडिंग कमी करायचं होतं, रिटेल लोकांचं पार्टिसिपेशन कमी करायचं होतं, पण हे पॉसिबल आहे का? बिलकुल नाही. उलट त्यांच्याकडून तुम्ही एक्स्ट्रा वसुली करताय का? तर तिथं लोक वाढतायत, तिथं पार्टिसिपेशन लोकांचं वाढत चाललंय, म्हणून तुम्ही एक्स्ट्रा पैसे लोकांकडून घेण्याचा प्रयत्न करताय. ही लोकांची केलेली शुद्ध फसवणूक आहे. ह्याच्या पुढे जाऊन लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स डायरेक्ट तुम्ही 12.5% घेऊन गेला, जो आधी होता 10%. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स 15%वरून 20% केलात आणि यामध्ये 5% ग्रोथ केली. आता अजून एक मजेदार गोष्ट, ही बऱ्याच लोकांना माहिती नाही, फक्त टॅक्स वाढवला नाही तर त्याचा टेन्युअर सुद्धा वाढवला. म्हणजेच काय, 1 वर्ष आधी जो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागायचा त्याच्या आधी जर तुम्ही सेल करत असाल तर तो आता वाढवून 2 वर्ष केला. म्हणजे 2 वर्षाच्या आत जर तुम्ही सिक्युरिटी सेल करत असाल, एखादा स्टॉक, म्युच्युअल फंड, तर तुम्हाला लागेल शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स. आणि जर 2 वर्षानंतर करत असाल तर तुम्हाला लागेल लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स. आता तुम्ही म्हणाल की याचा फायदा बऱ्याच लोकांनी करून घेतलेला आहे. कसा करून घेतलेला आहे? तर 12.5% जो लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतो तो आधी गोल्डला 20% लागायचा, त्याला 12.5% केलं. रिअल एस्टेटला 20% लागायचा, त्याला 12.5% केलं. आणि इथे जर गोल्डला लॉंग टर्म कॅपिटल गेन बघितला तर तो 3 वर्षानंतर लागायचा, यांनी आता त्याला 2 वर्ष करून खाली येऊन आलेत. त्याचबरोबर कलेक्टिबल्स असो किंवा टँजिबल ॲसेट असो यावर सुद्धा 20% टॅक्स लागत होता, तो डायरेक्ट 12.5 करण्यात आला. म्हणजेच जर तुम्ही आधी बाय केलेलं गोल्ड आणि तुमची रिअल इस्टेट प्रॉपर्टी, फ्लॅट असेल, जागा असेल, XYZ शेती वगैरे असेल, ते जर तुम्ही विकलात तर बाय केलेल्या प्राइस पासून आता सेल केलेल्या प्राइस मध्ये जो डिफरन्स आहे त्यावर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल. मग आधी 20% होता आणि आता 12.5% झाला. बघा किती मोठी सवलत मिळाली आहे. डायरेक्ट 7.5% फायदा कस्टमरना होणार आहे, आपल्या रिटेलरना होणार आहे. हा तुमचा गैरसमज आहे. 20% भरलेलं परवडलं असतं, कारण त्यामध्ये खूप कमी टॅक्स लागला असता ॲज कम्पेअर टू 12.5%. आता विचारू नका कुठल्या शाळेमध्ये जात होतास, एवढं मॅथ्स कळत नाही का? 12.5 मोठं की 20 मोठं? बिलकुल 20 मोठा आहे, पण 20% मधून लागणारा टॅक्स हा छोटा होता, पण 12.5चा टॅक्स हा मोठा असेल. कारण काय? सिंपल कारण आहे. आधी होता इंडेक्सेशन बेनिफिट, म्हणजेच महागाई वाढत चालली आहे. मी प्रॉपर्टी घेतली आहे 10 लाखाला, आता त्याचं व्हॅल्युएशन 50 लाख झालंय, मी विकतोय, पण अहो साहेब तेवढी महागाई पण वाढत गेली ना, त्यालाच म्हणतात इंडेक्सेशन बेनिफिट. समजा 6% महागाई वाढत गेली, 10 वर्ष मी त्या प्रॉपर्टीला होल्ड केलंय, याचा अर्थ 60% माझे मायनस व्हायला पाहिजेत, कारण जवळपास 10 वर्ष मी त्याला होल्ड केलंय आणि तेवढी महागाई पण वाढत चालली, यालाच म्हणतात इंडेक्सेशन बेनिफिट. सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतोय की जर 10 लाखाची प्रॉपर्टी मी घेतली आणि त्याचं व्हॅल्युएशन झालं 1 कोटी रुपये, 1 कोटी रुपयावर डायरेक्ट आता तुम्हाला जो डिफरन्स असणार आहे 90 लाख, त्या 90 लाखावर तुम्हाला 12.5% टॅक्स भरावा लागेल. पण आधी 20% होता आणि त्याच्याबरोबर इंडेक्सेशन पण होता. उदाहरणार्थ 70% आपण महागाई टोटल पकडली तर 90 लाखामधले 70% मायनस होणार होते. म्हणजेच 60-65 लाख रुपये वजा करून उरलेल्या छोट्या अमाऊंटवर फक्त मला 20% भरावे लागायचे. म्हणजेच माझा टॅक्स एवढा मोठा नसायचा. याचाच अर्थ आता माझा टॅक्स गोल्डवर असेल किंवा रिअल इस्टेटवर, मग तुम्ही काही असो, शेतजमीन असो, प्लॉट्स असो, फ्लॅट्स असो, घर असो, बंगला असेल, प्रत्येक गोष्टीवर तुमचा लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स हेवी जाणार आहे. म्हणजेच पुन्हा एकदा रिटेलर यामध्ये मरणार आहे. पण यामध्ये मोठे इन्स्टिट्यूशन्स, मोठ्या कंपन्या, मोठे HNI क्लायंट यामध्ये फसत नाहीत. रिझन तुम्हाला माहिती आहे, त्यांच्याकडे मोठे CA असतात. मग CA काय करणार? जर मी हीच प्रॉपर्टी विकून दुसरी प्रॉपर्टी बाय केली आणि ती जर थोड्या काळासाठी होल्ड केली तर लागणारा टॅक्स आहे तो लागतच नसतो. पण मध्यमवर्गीय माणूस आपली प्रॉपर्टी विकतोय, आपलं शेत विकतोय, आपलं सोनं विकतोय, गरजेसाठी विकतोय. त्याचं काय? त्याच्या पोटावर तुम्ही पाय देताय. प्रश्न येतो इन्कम टॅक्सचा. 2 इन्कम टॅक्स, म्हणजे आधी एक रिजिम होता, आता एक आहे. दोन्हीमध्ये काय डिफरन्स? ओल्ड वर्सेस न्यू. काही बदल केलेत. मजेदार गोष्ट मी तुम्हाला सांगतो, आधी सुद्धा 3 लाखाच्या आत सवलती होत्या, आता सुद्धा 3 लाखाच्या आत जर इन्कम असेल 0 टॅक्स लागणार. आधी होतं 3 ते 6 लाखामध्ये 5%, आता करण्यात आलंय 3 ते 7 लाखाच्या दरम्यान 5%. काय जगा वेगळा फरक पडला?
आधी होतं 6 ते 9 लाखामध्ये 10%, आता गेलं 7 ते 10 लाखामध्ये 10%. आधी होतं 9 लाखापासून 12 लाखापर्यंत इन्कम असेल तर 15% टॅक्स, आता गेलं 10 लाखापासून 12 लाख असेल तर 15% टॅक्स. पण जर तुमचा इन्कम 15 लाखाच्या वर जातोय तर 20% टॅक्स लागेल आत्ताच्या रेजिमनुसार. पण आधी 12 लाखा ते 15 लाखापर्यंत 20% टॅक्स होता आणि 15च्या वर 30, इथं सुद्धा 15च्या वर 30 लाख रुपये टॅक्स लागणार आहे. The standard deduction for salaried employees is proposed to be increased from 50,000 to 75,000 rupees. फक्त डिफरन्स एवढाच आहे की स्टँडर्ड डिडक्शन जे आधी 50,000 होतं ते आता 75,000 करण्यात आलंय. म्हणजेच इथं तुमचे 25,000 रुपये थोडेफार वाचू शकतात. आता एवढी सगळी मगजमारी करून जर तुम्ही 15-20 लाख रुपये कमवत असाल तर ओव्हरऑल 17,500चा डिफरन्स आपल्याला पाहायला मिळू शकतो, तेही ओव्हरऑल टॅक्सेशन मध्ये. म्हणजेच मोठा असा कुठलाही बदल झालेला नाही. जर तुम्ही 2-5 लाख रुपये कमवत असाल तर तुम्हाला यामध्ये काहीही बेनिफिट मिळणार नाही. म्हणजेच फायदे आणि तोटे दोनही गोष्टी मी कव्हर करतोय. अदरवाईज तुम्हाला वाटायला नको अरे सगळं तोट्याचं सांगताय का. बिलकुल नाही, फायदा झालाय ना. कोणाचा झालाय? जर FDI इन्व्हेस्ट करत असेल भारतामध्ये, एंजल इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये होत असेल, आधी 30-35% टॅक्स लागायचा. म्हणजे 1 करोड इन्व्हेस्ट करत असाल तर 30% टॅक्स होता. आता तो 0 करून टाकला. म्हणजेच फॉरेनची लोक जर भारतात गुंतवणूक करतायत, 0 टॅक्स, एंजल टॅक्स बंद. याच्या पुढे जाऊन महत्वाची गोष्ट, इथून जी लोक कमाई करतात पण ते आहेत बाहेरचे, तर त्यांच्यासाठी 35 ते 45% टॅक्स होता, तो आता डायरेक्ट 25% करण्यात आला. म्हणजे तुम्ही जी कमाई करणार त्यावर सुद्धा आता तुम्हाला कमी टॅक्स भरायचा आहे. एक मजेदार गोष्ट सांगतोय, बाहेरून लाखो कोटी तुम्ही इन्व्हेस्ट केला तर तुम्हाला फक्त 25% टॅक्स भरावा लागेल. पण इथं तुम्ही 15-20 लाख जरी कमवत असाल तरी तुमचा टॅक्स ब्रॅकेट 30% जातो आणि त्यावर आणि सेज वगैरे लागून 34 ते 35% तुम्हाला ओव्हरऑल टॅक्स भरावा लागतो. जे लोक 20-25 लाखाच्या वर अमाऊंट कमवतात त्यांच्यासाठी मी बोलतोय आणि त्यांना ऑलरेडी हा पेन चांगलाच माहिती आहे. या सगळ्यामुळे रिटेलरचा फायदा कमी आणि तोटा जास्त होणार आहे. जेवढे तुम्ही टॅक्सेस वाढवत जाल तेवढं लोकांचं इलिगल ऍक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेशन वाढत जाणार आहे. कारण प्रत्येक जण विचार करेल की 1 कोटीला डायरेक्ट मला 30-35 लाख टॅक्स भरायचा आहे, तो इलिगल मार्गाने कसा वाचवायचा हा विचार मॅक्सिमम लोकांच्या मनामध्ये येऊ शकतो. त्यामुळे इलिगल ऍक्टिव्हिटी वाढण्याचे चान्सेस आहेत. स्टॉक मार्केटमध्ये डब्बा ट्रेडिंग अजून जास्त वाढू शकतं. फेक ॲप थ्रू ट्रेडिंग करणं अजून वाढू शकतं. बेटिंग ॲपद्वारे ट्रेड करणं, बेटिंग ॲप्सचा वापर करणं, याच्यामध्ये जास्त लोकांचं पार्टिसिपेशन वाढू शकतं आणि याला सगळ्यासाठी कारणीभूत असेल सरकार. तुमचं याबद्दल काय मत आहे? प्रामाणिकपणे कुठलाही बायस डोक्यामध्ये न ठेवता मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आजपर्यंतचं सगळ्यात वर्स्ट बजेट आहे असं मी क्लिअरली म्हणू शकतो. आणि व्हिडिओ डिलीट होण्याच्या आधी लवकरात लवकर सर्वांपर्यंत शेअर करा. डाउनलोड करून सुद्धा तुम्ही ठेवू शकता. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.